नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 6 जानेवारी 2026 वार मंगळवार आणि आज आलेले आहेत वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी. दर महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जातो. परंतु आज वर्षाच्या सुरुवातीला जी संकष्टी चतुर्थी आलेली आहे तर ती अंगारकी चतुर्थी आलेली आहे. जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते. वर्षाच्या सुरुवातीलाच अंगारकी चतुर्थी येणे हे खूप शुभ मानले जाते. असे म्हणतात की वर्षाच्या सुरुवातीला अंगारकी चतुर्थी आली तर संपूर्ण वर्ष हे सुख समाधानाचे जाते आणि बाप्पांचा आशीर्वाद हा सर्व भक्तांना प्राप्त होतो. प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. सध्या पौष महिना सुरू आहे आणि या पौष महिन्यात येणारी चतुर्थी तिथी ही तीळ चतुर्थी किंवा तिळकुट संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखली जाते. या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी आयुष्यासाठी उपवास देखील करत असतात. या दिवशी व्रत केले तर आपल्याला वर्षभरात येणाऱ्या सर्व संकष्टीचं शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होते आणि म्हणून या दिवशी सर्वजण उपवास करून श्री गणेशाची पूजा करत असतात. या चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याची परंपरा आहे. चंद्राची पूजा केल्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते आणि म्हणून आपल्याला आज रात्री चंद्राची पूजा करूनच हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे. आज चंद्रोदयाची वेळ असणार आहे रात्री 9:13. या वेळेला तुम्ही चंद्राची पूजा करून गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि यानंतर हे जे व्रत आहे हा जो उपवास आहे तर तो आपल्याला सोडायचा आहे. या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा हे 4 हात आणि 4 मस्तक स्वरूपामध्ये असतात आणि या दिवशी या रूपाला संकटमोचक गणेश असे म्हटले जाते. या दिवशी गणपती बाप्पा हे स्वतः आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती असतात. त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी गणेश तत्व हे इतर दिवसांच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. या दिवशी आपण काही प्रभावी उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. आज मंगळवार अंगारकी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू. ही वस्तू जाळल्याने घरातील भांडणे, वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा, दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. कितीही अशक्य गोष्ट असो त्यातून मार्ग मिळेल. कुटुंबावर कधीच वाईट संकट, विघ्न हे येणार नाही. तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज अंगारकी चतुर्थीला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6 वाजल्यापासून ते अगदी रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. कारण चतुर्थी तिथी ही संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर असणार आहेत. त्यामुळे तुम्ही संपूर्ण रात्रभर देखील सेवा, उपासना, उपाय जे आहे तर ते करू शकता. परंतु तुम्ही घरी आहे, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30-10 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते. ही जी वेळ असते तर ही तिन्ही सांजेची वेळ असते. त्यामुळे वातावरणामध्ये जी काही सकारात्मक लहरी आहे तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि म्हणून या वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने आणि लवकर फळ मिळत असते. ज्योतिषशास्त्रानुसार अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा, व्रत आणि उपाय करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी व्रत केल्याने गणपती बाप्पांची कृपा प्राप्त होते आणि आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात. गणपतीला संकटनाशक असं म्हटलं जातं. या दिवशी संकटनाशक गणेश या रूपाची पूजा केली जाते.
कोणत्याही प्रकारची संकट आल्यास बाप्पांची पूजा केल्याने सर्व संकटातून मुक्ती मिळते. तसेच गणपती बाप्पांना ज्ञान आणि बुद्धीचा देवता मानल्याने या दिवशी विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पांची पूजा करून दर्शन घेतल्याने त्यांना ज्ञान, बुद्धी, समृद्धी जी आहे तर ती मिळत असते. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर शिक्षण घेणारी मुलं असेल किंवा छोटी मुलं असेल तर त्यांनी या दिवशी आवर्जून गणपती बाप्पांना 21 दुर्वा अर्पण करायच्या आहेत. त्यांची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी, मनोकामना पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत. या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी जो व्यक्ती भक्तिभावाने गणपती बाप्पांची पूजा करून काही प्रभावी उपाय करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व अडचणी ह्या दूर होतात. आणि म्हणून तुमच्या घरामध्ये सतत भांडणे, मतभेद, क्लेश होत असेल, मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल, आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असतील ज्यांच्यामध्ये सतत वादविवाद, क्लेश होत असतील किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही, सतत पैशांच्या अडचणी येत असतील, सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा व्यवसायामध्ये काही समस्या येत असतील, व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही किंवा घरामध्ये आलेला पैसा हा संपूर्ण आजारपणामध्येच निघून जात असेल, जिथे तुम्ही 5 रुपये कमावता तिथे तुमचे 100 रुपये खर्च होत असेल, तर या सर्व कारणावरून समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही. जेव्हा आपल्या घरामध्ये काही दोष असतात, काही नकारात्मक ऊर्जा असते किंवा आपल्या घराला कोणी वाईट नजर, बाधा केली असते, तेव्हा आपल्या घरामध्ये यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात. तसेच तुमच्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होत नसेल, मुलांना अभ्यास करावासा वाटत नसेल, तुमची मुलं जो काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नसेल, मुलांना आत्मविश्वास नसेल, तर हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी तुमच्या घरामध्ये नक्की करा. घरात हा उपाय केल्याने गणपती बाप्पांच्या कृपेने घरातील सर्व संकट, अडचणी, अडथळे, दुःख हे नष्ट होतात आणि गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होते. घरात असणाऱ्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या निघून जातात. आणि हा उपाय जर तुम्ही आज अंगारकी चतुर्थीला केला तर बघा तो खूप जास्त प्रभावी ठरतो. कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि अंगारकी चतुर्थीच्या दिवशी उपाय केलेले कधीच वाया जात नाही. या दिवशी आपण खास काही उपाय जर केले तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक आणि चांगले बदल हे नक्कीच तुम्हाला जाणवतील. आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. पण संध्याकाळी हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती तुम्हाला लावायच्या आहेत. मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा तुम्हाला एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. मुख्य प्रवेशद्वार हा उघडा करून ठेवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे. उपाय हा अतिशय छोटा आहे परंतु खूप प्रभावी आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांडं असेल तर ती तुम्ही घेऊ शकता. यानंतर त्या मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला एक खोबऱ्याचा तुकडा जो असतो तर तो घ्यायचा आहे. जे सुकं खोबरं असतं तर त्याचा तुम्हाला एक कुटका किंवा तुकडा तुम्ही म्हणू शकता तर तो घ्यायचा आहे. ओलं खोबरं घेऊ नका, जे सुकं खोबरं असतं तर तेच घ्यायचं आहे. आणि यानंतर हा खोबऱ्याचा तुकडा तुम्हाला त्या मातीच्या पंतीमध्ये किंवा कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे. आणि त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती तुम्हाला 3 भीमसेनी कापूर वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर देखील घेऊ शकता. आता खोबऱ्याचा तुकड्याचा जो पांढरा भाग असतो तर त्यावर तुम्हाला या 3 भीमसेनी कापूर वड्या ठेवायच्या आहेत. आणि 3 अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत. ज्याला फुल असेल अशाच 3 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. आणि या 3 लवंगासुद्धा तुम्हाला त्या कापुरासोबत त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती ठेवायच्या आहेत. यानंतर काय करायचं आहे, हा कापूर जो आहे तर तो आपल्याला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केला की ओम श्रीं विघ्नहर्ताय नमः, ओम श्रीं विघ्नहर्ताय नमः या बाप्पाच्या मंत्राचा जप करायचा आहे. जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे. हा उपाय करून झाल्यानंतर ती खोबऱ्याचा जो तुकडा असणार आहे तर तो तुम्हाला तसाच तुमच्या देवघरासमोर राहू द्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी उचलून तो तुम्हाला घराच्या बाहेर टाकून द्यायचा आहे किंवा तुम्ही डस्टबिनमध्ये टाकला तरीही चालेल. हा खोबऱ्याचा तुकडा जो आहे तर तो घरामध्ये कोणीही खाणार नाही याची काळजी घ्या.
कारण या खोबऱ्याच्या तुकड्यामध्ये आपल्या घरात असणारी नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आकर्षित झालेली असते. त्यामुळे हा खोबऱ्याचा तुकडा जो आहे तर तो घरामध्ये कोणीही खाणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि बाहेर जाऊन तो तुम्हाला फेकून द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला आज अंगारकी चतुर्थीला संध्याकाळी करायचा आहे. बघा, बऱ्याच जणांना या उपायाचा अनुभवसुद्धा आलेला आहे. अगदी 100% हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये आज अंगारकी चतुर्थीला केला तर नक्कीच बाप्पांच्या कृपेने याचे खूप चांगले फरक जे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या घरात दिसून येतील. त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा कोणतीही इच्छाही तुमची पूर्ण होत नसेल, इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहे परंतु त्या प्रयत्नांना नशिबाची, देवाची साथ मिळत नसेल आणि यामुळे मनोकामना पूर्ण होत नसेल तर तुम्हाला आज 21 गुळाचे लाडू, अगदी छोटे छोटे तुम्हाला 21 गुळाचे लाडू बनवायचे आहेत किंवा 21 गुळाचे खडे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहेत. आणि गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि 1 वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहेत. हा उपायसुद्धा इतका प्रभावी आहे की हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणं होत असेल, कोणतीही गोष्ट बोलायला गेले की त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल, बायको स्वतःहून भांडण करत असेल किंवा नवरा भांडण करत असेल, दोघंही चिडचिड करत असतील, याचा परिणाम हा तुमच्या कुटुंबावर होत असेल तर पती पत्नीमध्ये नातं गोड होण्यासाठी एक उपाय तुम्हाला करायचा आहे. तर तुम्हाला आज काय करायचं आहे, दोघांनी व्रत करायचं आहे. संपूर्ण दिवसभर व्रत करायचं आहे. संध्याकाळी दोघांनी मिळून चंद्राची पूजा करायची आहे, गणपती बाप्पांची आरती करायची आहेत आणि आरती करत असताना 2 कापूरवड्या आणि 2 लवंगा जाळून तुम्हाला गणपती बाप्पांची सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती करायची आहेत. आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या विवाहिक जीवनातील समस्या दूर होण्यासाठी गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहेत. ही अतिशय प्रभावी सेवा किंवा तुम्ही याला उपायसुद्धा म्हणू शकतात. ही जर तुम्ही अंगारकी चतुर्थीला जर केली तर तुमच्या विवाहिक जीवनात ज्या काही समस्या आहे, ज्या काही अडचणी आहेत तर त्या 100% दूर होतील. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही, समस्या येत असतील, जिथे तुम्ही 5 रुपये कमवता तिथे तुमचे 100 रुपये खर्च होत असेल, एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये वाढ होत नसेल किंवा तुमच्यावर एखादं कर्ज आहे तर त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला आज अंगारकी चतुर्थीला संध्याकाळी गणपती बाप्पांसमोर एक तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग टाकायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवून तो प्रज्वलित करायचा आहे आणि ओम विघ्नेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. असं केल्याने खूप चांगले फळ मिळतं. तसेच पैशांच्या अडचणी असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा. आपली आर्थिक स्थिती जी आहे तर ती सुधारण्यासाठी आपल्याला मदत होते, धनलाभ होतो, तसेच व्यवसायामध्ये वृद्धी होते आणि घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात. त्याचबरोबर जर तुम्ही भरपूर दिवसापासून एखाद्या कर्जामध्ये बुडालेले आहेत, कर्ज घराचं आहे, गाडीचं आहे, जमिनीचं आहे किंवा कुठलंही कर्ज आहे, तर या दिवशी बघा मंगळवार आहे. मंगळवार हा हनुमानांना देखील समर्पित असणारा दिवस आहे, म्हणून आज गणपती बाप्पांसोबतच हनुमानांची देखील पूजा करावी. या दिवशी तुम्ही हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन ऋणमोचक स्तोत्र याचं पठण करा आणि मंदिरामध्ये शक्य नसेल तर तुम्ही घरी बसून हे ऋणमोचक स्तोत्राचं पठण करायचं आहे. हा उपाय केल्याने तुमचे कर्ज हे कमी होते, पैशांच्या अडचणी ज्या आहेत तर त्यासुद्धा दूर होतात. मंगळवारी म्हणजे अंगारकी चतुर्थीला ऋणमोचक स्तोत्र वाचल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी नांदत असते. घरातील सर्व नकारात्मकता, वाईट ऊर्जा किंवा वाईट दोष हे सगळे दूर होतात आणि तुम्ही विघ्नहर्ता गणेश स्तोत्र देखील आज वाचू शकता. यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात. त्याचबरोबर भरपूर दिवसापासून तुमचं एखादं काम अडलेलं असेल तर ते काम जे आहे तर ते सुद्धा मार्गी लागते.
त्याचबरोबर आज प्रत्येकाने चंद्राची पूजा करायचीच आहे. जर आपण आज व्रत करून चंद्राची पूजा केली तर आपल्या कुंडलीतला मंगळ दोष असेल तर तो सुद्धा निघून जातो आणि सोबतच गणपती बाप्पा आणि चंद्रदेव यांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.